जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये पाहायला भेटणार आहेत। तरी आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका। अल्पवयीन प्रेमयुगाची गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे प्रेमयुगाचे जीवन संपले आहे। जळगाव जामोद बुलढाणा तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी ग्राम कहुपट्टा येथील अल्पवयीन प्रेमयुगाचे शेतातील पळसाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने एकत्रितपणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ही शनिवारी घडली होती। त्यामुळे कहुपट्टा गावासह संपूर्ण आदिवासी गावावर शोककळा पसरली आहे। कहुपट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगल आकाश पन्नालाल डांबर व प्रियंका भाईलाल मसाने या दोघांनी ध्यान सिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला एका दोरीच्या साहाय्याने लटकून आत्महत्या केली आहे। ही बाब कहुपट्टा येथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर एकच तारांबळ उडाली आहे। याबाबत सोनगावचे पोलीस पाटील तडवी यांनी ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। याबाबत जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माहिती दिली। ठाणेदार दिनेश झांबरे यांनी त्वरित IPS कैलास चौधरी, PSI शिवानंद कीर, बीट जामदार शोकोकार, पोलीस कॉन्स्टेबल वावरे यांना घटनास्थळी रवाना केले। त्यानंतर प्रेमयुगाचे मृतदेह झाडावरून खाली उतरून पंचनामा करण्यात आला होता। याबाबत मृत आकाश डावरे काका सखाराम डावर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही। या प्रेमयुगाचे ज्या पद्धतीने एकत्रितपणे आत्महत्या केली त्यामुळे एक दूजे के लिए या चित्रपटाच्या कथाची अनेकांना आठवण झाली असावी। पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका। थँक्यू मित्रांनो।